सेवन चक्र साऊंड हिलिंग सिरीजमध्ये आपला पार्ट आहे 6 आणि याच्या आधीचे तुम्ही जर 5 पार्ट पाहिले नसतील तर नक्की पहा, कारण यामध्ये बरंच नॉलेज मिळणार आहे। आणि कुणाला जर असा काही प्रॉब्लेम असेल, जर हे चक्र जर इनबॅलन्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर काय काय आजार होतात किंवा काय त्रास होतो तर तुम्ही याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळणार आहे। त्यामुळे अगोदरचे पार्ट तुम्ही पाहू शकता। तर हा आपला पार्ट 6 असणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे थर्ड आय चक्र, आज्ञाचक्र। आणि आज आपण आपल्या अंतर्ज्ञानाचं, स्पष्ट दृष्टीचं आणि आत्मज्ञानाचं केंद्र असलेल्या थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञाचक्रावर साऊंड हिलिंग करणार आहोत। आणि हे चक्र संतुलित असेल तर आपलं अंतःकरण आणि बुद्धी एकत्र काम करतात। आत्मविश्वास, शांती आणि साक्षात्कार अनुभवायला मिळतो आपल्याला। आणि असंतुलित आज्ञाचक्राचे त्रास काय काय होतात, तर शारीरिक त्रास काय होतात ते आपण पाहणार आहोत। डोकेदुखी, डोळ्यामध्ये थकवा येतो, निद्रानाश, एकाग्रतेचा अभाव होतो, सायनस, कानांचा त्रास, डोळ्यांवर दाब आणि दृष्टिदोष। आणि भावनिक त्रास काय होतात, निर्णय घेताना गोंधळ होतो, स्वप्नांवर विश्वास न ठेवणे, अंतर्ज्ञानावर शंका घेणं, वास्तवापासून दूर जाणं, भ्रम, फसवणूक आणि गोंधळ। आणि जर हे चक्र संतुलित असेल तर त्याचे फायदे काय होतात, तर अंतर्ज्ञान तीव्र होतं, स्पष्ट दृष्टी, स्पष्ट विचार, आत्मविश्वास आणि शांतता, स्वप्न आणि कल्पनाशक्तीला दिशा, आपले निर्णय योग्य ठरतात। आणि याच्यामध्ये जी हिलिंग फ्रिक्वेन्सी असते ती कुठली आपण वापरू शकतो, तर 852 हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी आपण हे चक्र उघडण्यासाठी एकदम सर्वोत्तम फ्रिक्वेन्सी आहे। आणि 852 हर्ट्समुळे अंतर्गत स्पष्टता, तृतीय नेत्र जागृती आणि इंट्युशन वाढते। दररोज 10 मिनटं ऐकण्याचा प्रभाव पडतो याच्यावर, त्यामुळे तुम्ही फक्त 10 मिनटं ऐकू शकता रोज। आणि संतुलनासाठी काय काय उपाय करू शकतो, तर याच्यामध्ये इंडिगो रंग जो असतो तो वापरायचा आहे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, कपड्यांमध्ये म्हणा किंवा बेडशीट किंवा तुम्ही पडदे, बाकीचं डेकोर जे करू शकता त्यामध्ये ते कलर, तर तो कलर तुम्ही वापरायचा आहे। आणि 852 हर्ट्स फ्रिक्वेन्सीचं म्युझिक आपल्याला ऐकायचं आहे। आणि त्राटक जे असतं एका ज्योतीकडे बघून ध्यान करायचं, तुम्हाला माहितीच असेल तर तेही तुम्ही करू शकता। एका मेणबत्तीकडे किंवा एखाद्या दिव्याकडे बघूनही तुम्ही एकसारखं बघून हे त्राटक पद्धत करू शकता तुम्ही, किंवा गायडेड व्हिज्युअलायझेशन करू शकता, किंवा पेन व पेपरवर स्वप्न आणि कल्पना लिहायचं आहे। म्हणजे हे जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये लिहितो तसं करायचं आहे। आता मी गायडेड मेडिटेशन तुम्हाला सांगणार आहे, याच्यासाठी कसं करायचं आहे, तर डोळे बंद करायचे आहेत आपल्याला आणि कपाळाच्या मधोमध एक सुंदर गडद जांभळा प्रकाश पाहायचा आहे तुम्हाला। आणि हे आहे तुमचं तृतीय नेत्र, आज्ञा चक्र। प्रत्येक श्वासाबरोबर तो प्रकाश स्पष्ट होत चाललेला आहे आणि तो प्रकाश तुमच्या अंतर्ज्ञानाला जागृत करतोय। आता मी काही सकारात्मक वाक्य सांगते, ते तुम्ही मनात म्हणायचे आहेत। आणि हे अफर्मेशन तुम्हाला मी बोलते, तुम्ही डोळे बंद ठेवायचे आहेत आणि मस्तपैकी ऐकायचं आहे। माझं अंतर्ज्ञान मजबूत आहे, मी माझ्या अंतःकरणावर विश्वास ठेवतो किंवा ठेवते, माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आहे, मी अंतर्मनाशी जोडलेले आहे। आता तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी जोडलेले आहात, निर्णय स्पष्ट आहेत आणि तुमची दृष्टी निर्मळ आहे। हळूच डोळे उघडा आणि शांतीने पुढे चला। तर तुम्हाला ही थर्ड आय चक्र साऊंड हिलिंग उपयोगी वाटली का, तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा। पुढच्या वेळेला आपण पुढच्या भागात एकदम शेवटचं जे चक्र आहे आपलं क्राउन चक्र आणि सहस्रार चक्र याच्याविषयी आपण बोलणार आहोत। तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। तर पुढच्या वेळेला छान अशी हा व्हिडिओ घेऊन येणारच आहे। तुर्तास तरी थांबते मी आता। धन्यवाद।